बिलियन डॉलर्सची कंपनी बनवणं म्हणजे काही नशिबाचा खेळ नाहीये. ते एक डिझाईन आहे आणि त्यासाठी एक ठरलेला प्लॅन आहे, एक ब्लूप्रिंट आहे. आज आपण याच ब्लूप्रिंटच्या प्रत्येक टप्प्याचा आढावा घेणार आहोत. पण इथे कटू सत्य आहे. जवळपास 45% म्हणजे जवळजवळ निम्मे बिझनेस पहिल्या 5 वर्षातच बंद पडतात. यावरून कळतं की हा रस्ता सोपा तर नक्कीच नाहीये, पण अशक्यही नाही. तर मग प्रश्न येतो की एवढ्या मोठ्या यशाचा फॉर्म्युला नेमका आहे तरी काय? चला तर मग या ब्लूप्रिंटचा पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा टप्पा पाहूया. सगळी सुरुवात होते एका कल्पनेपासून. या ब्लूप्रिंटचा पायाच हा आहे, एक प्रचंड मोठी समस्या शोधणं आणि त्यावर एक असं उत्तर तयार करणं जे सगळं काही बदलून टाकेल. उबर आणि एअरबीएनबी सारख्या कंपन्यांनी काही नवीन गरजा तयार नाही केल्या. उलट ज्या समस्या आधीपासूनच होत्या, ज्या सगळ्यांनाच त्रास देत होत्या, त्यावर त्यांनी मोठ्या प्रमाणावर उपाय शोधला. जसं की वेळेवर टॅक्सी न मिळणं किंवा प्रवासात राहण्यासाठी चांगली जागा शोधणं. मुद्दा अगदी सरळ आहे. बिलियन डॉलर कंपन्या बिलियन डॉलरच्या समस्या सोडवतात. यशस्वी कंपन्या फक्त थोडीफार सुधारणा करत नाहीत. नाही, त्या अख्ख्या मार्केटलाच एक नवीन ओळख देतात. टेस्लाचं उदाहरण घ्या ना. त्यांनी फक्त एक इलेक्ट्रिक कार नाही बनवली, तर लक्झुरी ईव्ही नावाची एक पूर्णपणे नवीन कॅटेगरीज तयार केली आणि यामुळे स्पर्धकांना त्यांचे स्टँडर्ड्स मॅच करणं भागच पडलं. याचा अर्थ अगदी स्पष्ट आहे. फक्त स्पर्धा करत बसण्यात काहीच अर्थ नाहीये. तुम्हाला एक नवीन बेंचमार्क सेट करावा लागतो. एक असं मानक ज्याच्यापुढे बाकीचे सगळे स्पर्धक जुने वाटायला लागतील. बरं, एकदा का तुमच्याकडे एक जबरदस्त उत्पादन आलं की मग पुढचा टप्पा सुरू होतो, तो म्हणजे विस्ताराचा. एक चांगलं उत्पादन एका मोठ्या साम्राज्यात कसं बदलतं, याचं उत्तर आहे स्केलेबल सिस्टम्समध्ये, म्हणजेच विस्ताराच्या एका शक्तिशाली इंजिनमध्ये. आणि या इंजिनचं जे इंधन आहे ना, त्याला म्हणतात नेटवर्क इफेक्ट्स. एकदम सोपी गोष्ट आहे. म्हणजे जेवढे जास्त लोक एखादा प्रॉडक्ट वापरतात, तेवढं ते सगळ्यांसाठी जास्त फायद्याचं ठरतं. आता विचार करा, फेसबुकवर फक्त एकच माणूस असता तर काय उपयोग झाला असता त्याचा? काहीच नाही. पण जसजसे लोक त्यात सामील होत गेले, तसतसं ते सगळ्यांसाठी जास्त महत्त्वाचं बनलं. म्हणजे प्रत्येक नवीन युजर बाकीच्या सगळ्या युजर्ससाठी त्या प्लॅटफॉर्मची व्हॅल्यू वाढवतो. अँड्र्यू चेन यांनी रॉकेट लॉन्चची एक मस्त संकल्पना मांडली आहे. यानुसार नेटवर्क तयार करण्याच्या 3 महत्त्वाच्या स्टेप्स आहेत. पहिली, कोल्ड स्टार्ट, जिथे सुरुवातीला लोकांना आकर्षित करण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागतात. दुसरी, एस्केप वेलॉसिटी, जिथे वाढ आपोआप वेग पकडते. आणि तिसरी, स्केल आउट, जिथे तुम्ही नवीन मार्केट्समध्ये विस्तार करता. पण या रॉकेट लॉन्चच्या विरुद्ध एक ताकद काम करत असते आणि ती म्हणजे चर्न, म्हणजेच ग्राहक सोडून जाण्याचं प्रमाण. हे अगदी गुरुत्वाकर्षणासारखं आहे, जे तुमच्या रॉकेटला खाली ओढत राहतं. सरासरी 3.5% ग्राहक दर महिन्याला तुमची सेवा सोडून जातात आणि कंपन्यांना ह्या ओढण्यावर मात करावीच लागते. बेअर मॅट्रिक्सचा हा डेटा एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट दाखवतो. जे ग्राहक जास्त पैसे देतात ते जास्त लॉयल असतात. इथं बघा, जे ग्राहक $250 जास्त देतात त्यांचा चर्न रेट सगळ्यात कमी आहे, फक्त 5%. आणि या उलट कमी पैसे देणारे ग्राहक पटकन सेवा सोडून जातात. याचा अर्थ काय? सरळ आहे. विस्ताराची स्ट्रॅटेजी ठरवताना सगळ्यात मौल्यवान ग्राहकांवर लक्ष केंद्रित करणं खूप महत्त्वाचं आहे. पण कोणतीही सिस्टम ती चालवणाऱ्या माणसांशिवाय काय कामाची? म्हणून कोणत्याही बिलियन डॉलर कंपनीच्या केंद्रस्थानी असते ती संस्थापकांची मानसिकता आणि एक शक्तिशाली कंपनी कल्चर. यशस्वी संस्थापकांमध्ये 4 खास गोष्टी आढळतात. 1. हाय ॲनालिटिकल थिंकिंग, म्हणजे प्रत्येक गोष्टीचा खोलवर विचार करण्याची क्षमता. 2. हाय असर्टिव्हनेस, म्हणजे हार न मानण्याची जिद्द. 3. लो न्यूरोटिसिझम, म्हणजे भावनिक स्थिरता. आणि 4. लो इनवर्ड फोकस, म्हणजे स्वतःपेक्षा टीम आणि कंपनीला जास्त महत्त्व देणं. हे गुण त्यांच्या डिग्री किंवा बॅकग्राऊंडपेक्षाही जास्त महत्त्वाचे ठरतात. कंपनीचं कल्चर किती महत्त्वाचं आहे हे या एका वाक्यात कळतं. रेनेसान्स पिरियडायझेशनच्या संस्थापकाने हे अनुभवलंय की टीममधली एक निगेटिव्ह व्यक्तीसुद्धा पूर्ण कंपनीचं वातावरण बिघडू शकते. म्हणूनच योग्य माणसं निवडणं आणि एक चांगलं कल्चर जपणं हे यशासाठी खूप गरजेचं आहे. चला, आता आपण ब्लूप्रिंटच्या शेवटच्या टप्प्यावर आलो आहोत. कंपन्या आपलं वर्चस्व कसं टिकवून ठेवतात आणि स्पर्धेच्या जगात एक चिरस्थायी ओळख कशी निर्माण करतात हे पाहूया. यशस्वी कंपन्या स्वतःभोवती एक खंदक तयार करतात. हा एक असा संरक्षणात्मक फायदा असतो ज्याची कॉपी करणं स्पर्धकांना जवळजवळ अशक्य होऊन बसतं. ॲपलचं उदाहरण घ्या. त्यांचे हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर इतके जबरदस्त एकमेकात गुंतलेले आहेत की एकदा का कोणी त्यांच्या इकोसिस्टममध्ये आलं की बाहेर पडणं खूप अवघड होतं. हाच त्यांचा तो खंदक आहे.
पण सगळ्यात मोठं संरक्षण कोणतं असेल तर ते म्हणजे एक आयकॉनिक ब्रँड बनवणं. असा ब्रँड जो फक्त वस्तू विकत नाही तर एक कल्पना, एक ओळख विकतो. नायके फक्त शूज विकत नाही, ते विजय विकतात. ॲपल फक्त फोन विकत नाही, ते इनोव्हेशन आणि स्टेटस विकतात. लोक फक्त वस्तू नाही खरेदी करत, तर त्या ब्रँडशी जोडलेल्या भावनेचा एक भाग बनतात. आणि अंतिम ध्येय ते आहे अपरिहार्य बनणं. म्हणजे जेव्हा एखादी कंपनी समाजात इतकी मिसळून जाते की ती एक गरज बनून जाते. जसं की गुगलशिवाय माहिती शोधण्याची किंवा ॲमेझॉनशिवाय ऑनलाईन शॉपिंग करण्याची आज आपण कल्पना तरी करू शकतो का? नाही. हे वाक्य टू बिग टू फेल म्हणजे अपयशी होण्यासाठी खूप मोठे असण्याचा खरा अर्थ सांगतं. जेव्हा तुमची कंपनी लोकांच्या रोजच्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग बनते तेव्हा ती कोसळल्यास फक्त आर्थिक नुकसान होत नाही तर लोकांचं आयुष्य विस्कळीत होतं आणि तेव्हाच तिचं अस्तित्व समाजासाठी गरजेचं होऊन जातं. तर $1 बिलियन कंपनी बनवण्याचा हा आराखडा आपल्या समोर आहे. आता खरा प्रश्न हा आहे की ह्या ब्लूप्रिंटचा वापर करून कोणती मोठी समस्या सोडवली जाऊ शकते.